गेल्या भरपूर दिवसांपासून शिवसेना चिन्ह आणि पक्ष ह्याची सुनावणीवरती चर्चा होतात. महाराष्ट्रभर या चर्चा रंगल्यात. मात्र आता आपण ठाण्यातल्या कोपरिया भागात आहोत, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात. मात्र जाणून घेऊया या संदर्भात खरंच ठाण्यातल्या नागरिकांना नेमकी शिवसेना कुणाची, शिवसेनेचा पक्ष म्हणजे धनुष्यबाण असलेलं चिन्ह कुणाचा, जाणून घ्या ठाणेकरांच्याच माध्यमातून. काका, गेल्या बरेच दिवसांपासून शिवसेना पक्ष आणि सुनावणी चिन्हावरती सुनावणी चालली आहे. कुठेतरी शिवसेनेची जे पक्ष आणि चिन्हाची सुनावणी आहे ती मागे पुढे होते, युक्तिवाद कोर्टात चालल्यात. तर तुम्हाला काय वाटतं की नेमकं पक्ष आणि चिन्ह कुणाचं असू शकतं, म्हणजे ठाकरेंची शिवसेना की शिंदेची शिवसेना? काय सगळं काय सांगावं, शिंदेची समजा. ठाकरेचीच आहे शिवसेना, हे बाळासाहेब ठाकरेंचीच आहे. आता मला सांगा, तुम्ही कसले हे करता, प्रश्न निवडताय? तुमचे वडील, त्यांची प्रॉपर्टी असेल, मुलाला नाही सांगा, दुसऱ्याला सांगा, एकांना प्रश्नाचा तो प्रश्न मिटायला पाहिजे. बरोबर. का नाही शिंदे गेला, दुसरा गट स्थापन केला, पण दुसरं नाव काय नाही, पक्षातून गेला ना, वेगळं नाव दे ना. राज ठाकरे दिलं नाही का? शिवसेना ठेव पण वेगळं नाव दे ना. मग काय करायचं, प्रश्नच नाहीये. आम्ही उद्धववाले आहोत, म्हणजे सगळे हे केले आहेत या लोकांनी. मंत्री आहे तो शिंदे, बरोबर. ताकद आहे. जनता त्याच्या समोर नाही, काय मी सांगतो, शो दाखवतोय तो. मला आमचं पटत नाही ते शो आहे. आज सत्तेवर आहे म्हणून सगळा आवाज करतोय. अहो, साधा गोष्ट माहिती आहे, त्याच्या शाखा सगळ्या खरेदी केल्या. काना म्हणत आला, तुझ्या केल्या असत्या तर कोणीतरी ते वरचढ माणसाने शाखा केल्या. हे नावं तर गेली जबरदस्तीने सगळे. आता ताजा प्रश्न आहे, म्हणजे 6 त्याचे खासदार केले ना. बरोबर. कोर्टाने सरळ सांगले आम्ही करणार. आयोगाकडे जातो हा माणूस आणि प्रश्न मिटवतो, आणि जाहीर पण केला आम्ही कायदेशीर संमती घेतली आणि ती सकाळी कोर्टाने नाही म्हणून सांगितलं. अधिकारच नाही त्या लोकांना, आयोगाला. असं आहे बरं, हे तू जा, पण एवढं हे करायचं नाही ना. काका, वैशिष्ट्य आहे त्याचं, म्हणजे आमदार खासदार कोण कुठले असतील ना, तरी आज त्याच्या मागे जेवढी जनता आहे तेवढी पूर्ण त्याच्या मागे आहे. याच्यामध्ये उद्धव ठाकरेच्या बाजूला. फक्त चिन्ह मिळू दे, तो चिन्हावर निवडून आला, आणि मध्ये ते लाडकी बहीण चालू केली, नाटक आहेत सगळे, आरती पण बंद पडली. मग ती बायकांची मतं त्याला संपूर्ण म्हणून तरी आला, थोडा तरी आला, नाही ते आलाच नसता. 50% तरी आला नसता. ऐका तर, शिंदेचं तुम्ही मगाशी म्हटलात, मग तुम्हाला शिंदेचं काम करण्याची पद्धत आवडते? नाही ना, आवडते. काय काय वेळेला बरं वाटतं, काय वेळेला बरं पण वाटत नाही. आता काही गडबड होतेच ना. ठाणं, आता बघा, ठाणं जे हे शहर आहे ते मुख्य शिवसेनेचं म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचा हा केंद्रबिंदू आहे. आता तुम्ही इथल्या आहात, ह्यामुळे इथली विकास कामं ठाण्यांच्या शिंदेच्या माध्यमातून होत आहेत बऱ्यापैकी. तर तसं तुम्हाला काय वाटतं, म्हणजे खरंच होत आहेत का काम? नाही होत. सांगतात एक आणि करतात एक, अशी परिस्थिती. ते बाळासाहेब नुसते पडून असते जिवंत ना, तर ताकद नव्हती शिंदेची. खेळ वाटला बाळासाहेब म्हणजे. आम्ही खूप मीटिंग बघितल्या बाळासाहेबांच्या. आम्ही कोणाच्याच जात नाही, एकाच्या पण पुढाऱ्याच्या जात नाही, कधीच कुठल्याच पार्टीच्या. त्या शिवसेनेच्या पण बाळासाहेबांच्याच फक्त मीटिंग बघितल्या आजपर्यंत. माझं आता वय 83 वर्ष आहे, 83. हे काय कसले त्याची ताकद होते जाण्याची. एवढ्या वर्षात नाही का कायला बाळासाहेब असताना नाटक त्याची. नागरिकांचं, काही ठाणेकरांचं म्हणणं आहे की एकीकडे त्यांचं लोगो जे आहे ते बदलता नाही आला पाहिजे. सर, आपण ठाण्यात राहतो, मराठी चलेगा, हिंदी, तो आप जो है ठाणे में रहते हो. ठाणे एकनाथ शिंदे का बालेकिला कहा जाता है, मतलब केंद्र बिंदु कहा जाता है. तो इसमें आपको क्या लगता है कि जो चिन्ह है शिवसेना का, जो धनुष्यबाण करके चिन्ह है, इससे पहले उद्धव ठाकरे और एकनाथ जी शिंदे एक साथ थे, इसकी वजह से वो चिन्ह दोनों के पास था. अभी टूटने के बाद वहां का चिन्ह यहाँ पे आ गया, या शायद चिन्ह है वो किसको मिलना चाहिए, मतलब ठाकरे वालों को मिलना चाहिए, शिंदे वालों को मिलना चाहिए? देखो, बात ये है कि विचारधारा की बात होती है, ठीक है. अगर एकनाथ शिंदे और
बाला साहेब ठाकरे जी के विचारधारा के हिसाब से देखा जाए तो एकनाथ शिंदे को मिलना चाहिए, और पुत्र होने के हिसाब से पार्टी पुत्र होने के हिसाब से नहीं चलना चाहिए, पार्टी विचारधारा के हिसाब से। अगर उद्धव ठाकरे जी विचारधारा के हिसाब से चले तो उनको मिलना चाहिए, और शिंदे साहब चले तो उनको मिलना चाहिए। सर एक यहाँ पे एक ज्येष्ठ थे हमारे पास, उन्होंने बताया कि अगर प्रॉपर्टी किसी आदमी की है तो उसके बाद उसकी प्रॉपर्टी उसको बच्चे क्यों मिलते हैं, किसी अलग आदमी को? कोई भी पार्टी प्रॉपर्टी नहीं होती, अच्छा, कोई कोई भी भी पक्ष पक्ष property जो नहीं है हाँ, वो प्रॉपर्टी नहीं होती, बराबर वो एक विचारधारा से बनी हुई लोगों के साथ में जुड़ा, जनता के साथ में जुड़ा हुआ पक्ष बनाया जाता है। वो कोई प्रॉपर्टी जो होती है वो खरीदी जाती है, बराबर पक्ष खरीदा नहीं जाता। बराबर। तो सर एक तरफ से अपन लोग ऐसे बोलेंगे कि थाने में जो विकास काम हो रहे मतलब वो उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इनके आने के वजह से ज्यादा हो रहे हैं या हुआ ही नहीं है, ऐसे क्या लगता है आपको? ज्यादा हो रहा है। एकनाथ शिंदे जी यहाँ के लोकल हैं, तो अगर लोकल होने के नाते मुख्यमंत्री रहे, उप मुख्यमंत्री रहे, तो अब कोई भी सबसे पहले अगर मैं अपने एक मतलब नगर सेवक बनूंगा तो सबसे पहले अपने बूथ को देखूंगा ना, उसके बाद बाकी के बूथ को देखूंगा, अपने क्रमांक को देखूंगा। तो उस पहले वो अपने थाने को देखेंगे, उसके बाद फिर अपने राज्य को देखेंगे। हर चीज, हर समस्या का समाधान होता है, उसी हिसाब से होता है। भी जल्दी चिन्ह की सुनावनी जो है होने वाली है, क्या लगता है आपको, ठाकरे को मिलेगी या शिंदे को मिलेगी? 100% शिंदे साहब को मिलेगा, शिंदे साहेब को मिलेगी। 100%, क्योंकि विचारधारा बहुत मायने रखता है। बऱ्याचदा भरपूर नागरिकांचं असं म्हणणं आहे की शिंदेना कधीतरी भेटू शकते चिन्ह किंवा ठाकरेंना भेटू शकतं, मात्र या सुनावणी दरम्यान नेमकं काय होईल? 5 ऑगस्टची तारीख दिली होती, मात्र याचिकेने आता तारीख जी आहे ती पुढे देण्यात आली आहे. आता नेमकं ह्या कोर्टात ह्या सुनावणीबद्दल काय होईल जाणून घेऊया. खरंच खूप आश्चर्यजनक आणि चिंताजनक खुलासे देखील ठाणेकरांच्या माध्यमातून आपल्याला कळतायत. त्या संदर्भात भरपूर ठाणेकरांचे विविध मत आहेत. कोणाला शिंदे चिन्ह भेटावं असं वाटतं, कुणाला ठाकरे गटाला चिन्ह भेटावं असं वाटतं. मी सोहम शिर्के, आपलं महानगर ठाणे.